हा जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. गेली 5 टर्म सलग ह्या जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता आपण इतके 46 वर्ष ह्या राजकीय क्षेत्रात असल्यानंतर आम्ही जनतेमध्ये किती आहोत हे आजमावण्याकरता, उदयबने म्हणून किती आहे, लोकांनी स्वीकारलं आहे का हे बघण्याकरता आम्ही अपक्ष उभा राहिलो. कुठलाही नेता नाही, पैसा नाही, असे सगळे उमेदवार आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये लढलेले आहेत. तरीसुद्धा 5,000च्या वरती लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. ही 9 वर्षांनी निवडणूक होते. ही निवडणूक लागण्याकरता जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ही निवडणूक लागली आणि ही निवडणूक इतक्या वर्षानं लागल्यामुळं मध्ये जो 4 वर्षाचा गॅप पडला आणि निशाणी सुद्धा एक नवीन होती आमची, त्याच्यामुळं हा पराभव स्वीकारलेला आहे. याच्यापुढे पुढचं धोरण आम्ही लवकरच ठरवू एवढं या ठिकाणी सांगतो. ज्यांनी मला मतदान केलंय त्या सगळ्यांचे जाहीर आभार, धन्यवाद. मी पक्ष उदयबनेने आजही सोडलेलं नाही. तुमच्या माहितीकडे सांग काहीतरी चुकीचं बोलू नका. उदयबने तिथं थांबला. मी 46 वर्ष एका दगडावर आहे. मला वाटतं कदाचित एवढा सिनियर माणूस मी एकटाच असेल की जो तिथं ठाम आहे, तिथंच आहे. त्याच्यापुढे सुद्धा जी काही सेवा आहे ती आपण करत राहणार. हे आता जे कॅन्डिडेट सगळ्या तालुक्यामध्ये जे उभे होते ते उदयबनेचा फोटो लावून उभे होते. याचा अर्थ रत्नागिरी तालुक्यामध्ये उदयबने आजही कार्यरत आहे. त्याशिवाय लोकांनी मला 5,000 मतदान केलं नाही. अपक्ष उमेदवार 5,000 मतं घेतो ही कमी नाही आहेत. तालुक्यातलं टोटल काउंट केलं तर आजही 40,000च्या वरती मतदान ह्या सगळे विना नेता मिळालेले आहेत. हे तुम्हाला आवर्जून सांगेन. तर मी मगाशी बोललो ना, अपक्ष राहण्याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याच्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिंदे सेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर अपक्ष जर राहिलो नसतं तर मला एवढी देखील मतं मिळाली नसती. ह्या राजकीय माझा अनुभव लक्षात घेता आणि म्हणून आम्ही किती जनतेमध्ये आहोत हे सुद्धा आपल्याला आजमावायचं होतं ना. ते आम्हाला आता मिळालं की साधारण 5-1 हजार लोक आता अजूनही त्या एका मतदारसंघात आपले आहेत आणि तालुक्यातल्या जनतेने जरी सीटा घासून पडल्या असतील, बघा ना, 1-200 मतांनी, 1-300 मतांनी, 1-150 मतांनी अशा सीटा पडल्या आहेत. त्याच्यामुळे जनता आपल्या नंबर ऑफमध्ये जर समजा आम्ही मागं पडलो असेल तरी जनता सोबत आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेन. आता पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा ठरवू लवकर. समाजसेवा हा बाळासाहेबांनी दिलेला जो आमचा जो मंत्र आहे तो चालू राहणार.